sort of pain. You caused a permanent stain, which has determined your fate. I've never seen so clear. I feel the end and it's near. The day of reckoning's here. The sound of deafening fear. You won't die if you try. You just might get a little bit of trouble. K-N-I-F-E, right in your side. You would never see me coming. You won't die if you try. You just might get a little bit of trouble. K-N-I-F-E, right in your side. You would never see me My energy is next level, so damn you better be careful. I got an angel and devil, he snaps me straight in the temple. I'm ready to be a rebel, I've got a lot of potential hidden inside of this vessel. That shit is so exponential. I need a first class ticket to the top, no limit. I don't play no gimmicks, I'ma take you to the clinic. If you want a taste, come at me and you will be replaced. They won't find a trace of you anywhere or any place. नंबर 147 पुणे खाली बसा रे 20 मार्का 4:53 टायमिंग दिलाय. काय झालं पाहिजे 140 नंबर चेस नंबर किती आहे कुठे आहे 140 नंबर 20 मार्क 4:55 टाइम दिलाय. 137 चेस नंबर 20 मार्क 4:55 टाइम दिलाय. ठीक आहे 135 चेस नंबर 20 मार्क दिलेले आहेत. 5 मिनिटाचा टाइम दिलाय. किती जण आहेत 4 जण आलेत आउट ऑफ. पुढे 131 नंबर 18 मार्क 5:11. 129 पुढे 18 मार्क 5:13. 141 ओके 18 मार्क 5:16. 146 पुढे 146 18 मार्क 5:17. 143 नंबर 18 मार्क 5:19. 138 कोण आहे 18 मार्क 5:22. 130 18 मार्क 5:28. 133 16 मार्क 5:33. 132 नंबर 16 मार्क 5:49. बस बस चेस नंबर 122 कोण आहे 20 मार्क. शाबाश तालियां बजा दो इसको. टाइमिंग है 5 मिनट 3 सेकंड. चेस नंबर 10 110 20 मार्क 5 मिनट 5 सेकंड. चेस नंबर 108 20 मार्क 5 मिनट 8 सेकंड. चेस नंबर 104 कोण आहे 18 मार्क 5:14. चेस नंबर 111 5 मिनिट 17 सेकंड 18 मार्क. चेस नंबर 107 जा 18 मार्क 5 मिनिट 20 सेकंड. चेस नंबर 112 5 मिनिट 25 सेकंड 18 मार्क. चेस नंबर 114 5 मिनिट 27 सेकंड 18 मार्क. कोण आहे चेस नंबर. तर मित्रांनो आज आपण श्रीनाथ करिअर अकॅडमी धावटेमाळा शिरूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज सेन्सर बसवले होते. सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा. केतन ठोंबरे. आणि काय वाटतंय आज जे काय डेमो झाला तुमचा 1600 मीटर असेल 100 मीटरचे असतील किंवा गोळाफेक असेल तर 1600 मीटर आणि 100 मीटरला जे काही सेन्सर लावले तिथं किती फायदा झाला असं वाटतंय. सेन्सरमुळे असा फायदा झाला आमचा समजा आमचा टायमिंग नुसार म्हणजे आमचा सुटतानी सेकंद कव्हर होतो सुटतानी सेन्सर म्हणजे आणि येतानी पण आमचा जवळजवळ 10 सेकंदाचा फरक पडतो नाही का. म्हणजे फिनिशिंगला आपण जरा 800 मीटरच्या पुढे जरा जास्त लावून धरतो. सेन्सर जसा दिसन तसा म्हणजे आपल्याला तशी काय लाईन दिसत नाही पुट्टीची मारलेली. सेन्सरने फरक पडतो आपल्याला राऊंडला दिसतो. त्याच्यामुळे आमचे 10-15 सेकंद कव्हर झाले. बरं ठीक आहे. इतर देखील काही मुलं आहेत या ठिकाणी. काय वाटतं तुम्हाला सेन्सरने किती फायदा झाला. सर सेन्सरचा 100% फायदा झाला. या माझा मागच्या वेळेस टायमिंग 6:10 आलता. ह्यावेळेस सेन्सरमुळे 5:50 टायमिंग आला. अच्छा 100% फायदा झाला. ओके. आणि ॲक्युरेट टाइम आपण म्हणूयात की याच्यामुळे समस्या आहे तुम्हाला आहे की नाही. कारण फिनिशिंगला काय होतं फिनिशिंगला पोरं थोडीशी लूज पडतात. लाईन दिसली थोडंसं मागून हळूहळू येतात. पण इथं मात्र स्कॅन झाल्याशिवाय तुमचा टाइम काउंट होत नाहीये. त्यामुळे तुम्ही ह्यावेळेस फिनिशिंग पण चांगली मारली सगळ्यांनी. आता आपण जर म्हणलं तर एखादा कसा म्हणतो मी 1600 आउट ऑफ मारीन. आता सेन्सॉरने कसं झालं एखादा म्हणतो आउट ऑफ मारीन पण तू आउट ऑफ मारून दाखव ना सेन्सॉर पैसे पण येतं. काय होतं 5-10च्या आता आउट ऑफ येणं गरजेचं असतं. पण काय 5-11 येतो तिथं 2 मार्कामुळे काय वेटिंगला राहतात. म्हणजे ह्या सेन्सॉरचा इतका फायदा आहे ना
का आपण म्हणू एखादा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मी आउट ऑफ मारीन, पण हे होत नाही. ते सेन्सॉर कसं परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट नियोजन असतं. अच्छा. आणि पिंटू सरांनी आता हे डेमो जे आहेत तुमचे, हे किती दिवसांनी डेमो होत असतात आपले? 10 दिवसानंतर. 10 दिवस. पिंटू सरांचं नियोजनच एक नंबर आहे. 10 दिवसानंतर डेमो ठेवल्यामुळे ना प्रत्येकाला कळतंय का आपली कॅपॅसिटी कितीपर्यंत आहे, आपण कितीपर्यंत मारू शकतो. आणि ह्या सेन्सॉरने इतका फायदा आहे ना, म्हणजे प्रत्येकाला नियोजनच करता येतं का आपण आउट ऑफच मारणं गरजेचं आहे, नाही तर आपण वेटिंगला नाही तर कुठेतरी बाहेरच पडणार. सांगशील उद्धव, आज 100 मीटर 1600 मीटरला सेन्सर बसवले होते, कसं काय झालं? खूप चांगलं झालं. म्हणजे भरतीसारखीच असं आमची हे ट्रायल होत आहे. दर 8 दिवसाला सर घेतात आमचा डेमो, आणि खूप चांगलं वाटलं. सरांनी सेन्सरवर घेतलं, म्हणजे ओरिजिनल भरती तशी होते ना तसेच दर 8 दिवसाला डेमो होतात आमचे. पिंटू सर झाले आमचे, तुम्ही निलेश सर झाले, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला एवढं चांगलं म्हणजे ग्राउंडसाठी एवढं हे होऊन राहिलं की म्हणजे आम्ही तशी काय भरतीत देऊन राहिलो असं होऊन राहिलं की सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं होऊन राहिलं. दर 8 दिवसाला म्हणजे आमचे मार्किंग म्हणजे वाढत चाललं. आम्ही कुठं कमी आहो काय नाही, सर पण आमच्याकडे खूप लक्ष देतात की 100 मीटरला कमी असलो तर सर पण मार्गदर्शन करतात खूप. आणि याच्यामुळे मुलांचा टाइम म्हणजे ॲक्युरेट येत आहे, कुठं आपण कमी आहो यांचं मुलांना ग्राउंडच्या पहिलेच म्हणजे भरतीच्या पहिले आपल्याला समजून राहिलं की आपण इथं कमी आहो, आणि मुलं त्याच्यावर फोकस देत आहे. यावर्षी 100% ग्राउंडची मेरिट जास्तीच लागल. आणि पिंटू सरांच्या अकॅडमीचे नाही म्हणलं तर 45+ मारणारे मुलं 100% येतं असणार. आज बऱ्याच जणांनी आउट ऑफ दिलेले, 20 पैकी 20 मार्क असणारे माझ्या मते तरी 25 ते 30 मुलं होती आज. बरेच जण गोळा पण आउट ऑफच आहे बऱ्याच जणांचा. आणि 112 मार्काचा 100% सर्वांचा म्हणजे बऱ्याच जणांचा आल्ला आहे इथं. याच्यामुळे 100% सरांच्या ग्राउंडचा तर काही विषय नाही. सरांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेच पिंटू सर नाव, आणि तेच तुमच्या मार्गदर्शनाखाली सर्व चालू आहे योग्य. यावर्षी 100% रिझल्ट येणारच. आणि काय सांगशील, आता इथं अकॅडमी मध्ये कधी आला होतास? मी 5-6 महिन्या अगोदर आलो होतो. किती प्रोग्रेस जाणवते तुला? खूप म्हणजे खूप प्रोग्रेस झाला माझ्यामध्ये. पहिला जो डेमो होता तो आणि आत्ताचा डेमो ह्याच्यामध्ये किती फरक आहे? खूप म्हणजे 7-8 मार्क वाढले माझे. 8 मार्क वाढले. 100% रिझल्ट आहे 100% सरांचे. आणि सेन्सर लावलं सरांनी आमच्यासाठी, एवढं खर्च वगैरे करून मुलांसाठी. हे अशी कोणती अकॅडमी करत नाही सेन्सर वगैरे लावून. पण ॲक्युरेट टाइम होता तुमच्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस फिनिशिंग येते त्यावेळेस फिनिशिंगला कुठेतरी आपण म्हणतो की 2-3 सेकंद मुलांचे जातात, 100 मीटर असो किंवा 1600 मीटर असो. त्याच्यामुळेच मार्किंग म्हणजे वेटिंगवर राहू शकतो 1 सेकंदाने. बऱ्याच जणांना माहित आहे 1 सेकंदाचं महत्व काय ते. भरती देणाऱ्या मुलांना माहित असते 1 सेकंदाचं कमी 2 मार्कांनी तो वेटिंगवर राहतो. त्याच्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळून राहिल्या. आणि सेन्सर जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून आम्हाला खूप मार्गदर्शन आणि खूप चांगलं सर करून राहिले. म्हणजे अॅक्युरेसी जे आहे ते आज आपल्याला समजलेली आहे या ठिकाणी. विशेष म्हणजे सगळ्यांनी बेटर परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे, आणि मार्क्स सुद्धा चांगले पडलेत. 20 पैकी 20 मार्क्स असणारे जवळजवळ 25 ते 30 विद्यार्थी आहेत, आणि 1600ला 18 मार्क पडणारे पण खूप सारे विद्यार्थी आहेत या ठिकाणी. तर हा एक चांगला फायदा आपण म्हणूयात की पिंटू सरांच्या अकॅडमीमध्ये आपल्याला दिसून येतोय. मुलांच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही पाहताय की 8-10 मार्कांचा फरक त्यांना दिसतोय पहिल्या डेमोमध्ये आणि 6 महिन्यानंतरच्या डेमोमध्ये. तर निश्चितपणे मुलांचं यासाठी सिलेक्शन होण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.